और संत सब कूप हैं, केते झरीता नीर। दादू अगम अपार है, वो दरिया सत्य कबीर। आता काही संत तर विहीर समजा विहीर, आणि संतचा अर्थ आहे जसे गुरु, आणि एक तर गुरु आहेत श्री विष्णूजी आणि श्री शंकरजींचा महिमा सांगणारा, एक तर समजा ती विहीर आहे, म्हणजे त्या विहिरीतून त्या हँडपंपने मिळणारी मदत अस्थायी आहे, त्या विहिरीतून मिळणारी. कारण विहीर काय असते, ज्या पण स्तरावर त्याची खालची लेव्हल सोडून ठेवली आहे, जसे असे म्हणतात की ह्या हँडपंपला ट्यूबवेलला वरच्या पाण्यापर्यंतच जोडून ठेवलं आहे, तर वरच्या पाण्यात थोडंसंच काम करेल. आणि एक म्हणतायत खाली तळापर्यंत पोहोचवलंय, खाली अगदी खोल, आणि मग तिथून ते पाणी देतं. तर हे जे गुरु असतात ते त्या इष्टाशी कनेक्टेड असतात, ज्याचे ते साधक आहेत. आणि मग इष्टाकडून तो त्याचा थर्मल प्लांट आहे समजा, तिथून मग पुढे दुसऱ्यांना कनेक्शन देतात, जे शिष्य ते बनवतात. तर सांगायचा भाव हा आहे की ते जे विहिरीचे पाणी किती काम करू शकते ते तर अंडरस्टूड आहे. आणि कुठे वाहते झऱ्याचे पाणी, जे ब्रह्मपर्यंतची साधना सांगणारे हे पण गुरु आहेत. यांना समजा झरा, जो कोणता छोटा मोठा झरा वाहत आहे, त्यामुळे मिळणाऱ्या सुविधा आणि दादू अगम अपार है, ये दरिया सत्य कबीर. दादू साहेब सांगतात की हे परमक्षर ब्रह्म पूर्ण परमात्मा, सर्व सृष्टीचे रचनाकार हे कबीर साहेब हे समुद्र आहेत, समुद्र. आता आपल्याला समुद्राची शरण घ्यायला पाहिजे. दादू साहेबजी सांगतात, जिन मोह को निज नाम दिया, सोए सतगुरु हमारे। दादू दूसरा कोई नहीं, ये कबीर सिरजनहार। ज्याने मला मूळ मंत्र दिला, योग्य मंत्र येऊन दिला, ते परमात्मा सद्गुरू रूपात येतात आणि तत्वज्ञानाचा प्रसार करतात. चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना तत्वज्ञानाने परिचित करतात, त्यांना आपल्या शरणात घेतात. त्याच आधाराने जी लीला प्रभू करत असतात, त्या त्यांच्या लीलेच्या अंतर्गत ज्या महापुरुषांना भेटले त्यातले एक दादू साहेबजी पण आहेत, आदरणीय दादू साहेबजी, ज्यांना परमात्मा भेटले, ज्यांना भगवान भेटले, त्यांचे नाव घेतल्याने जीभ पवित्र होते आपली अशा महापुरुषांची. आणि ज्यांनी मिसगाईड केले पूर्ण विश्वाला, त्यांचे नाव घेण्याने पण पाप लागते, पण मजबुरीने घ्यावे लागते, सांगावे लागते की हे संत नव्हते, यांनी सत्यानाश करून ठेवला समाजाचा. आणि त्या महापुरुषांचे आपण ऐकले नाही, ज्यांनी डोळ्यांनी पाहिले भगवानाला आणि सांगितले की परमात्मा आहे. आज आपल्याला समजले की खरोखर कबीर इज गॉड. जे बनारसमध्ये काशी शहरात एका विणकराची भूमिका करून गेले होते, 120 वर्ष राहिले होते, सहशरीर आले, सहशरीर निघून गेले होते, ते परमात्मा आहे जे अशा लीला करतात, जे वेद सांगत आहेत. आणि कोणत्याही, ज्यांना आपण भगवान मानत होतो, कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात वेदांच्या अनुसार कोणतीही लीला नाहीये त्यांची. तर पुण्यात्म्यांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समर्थांना ओळखायचं आहे आणि मग त्यानंतर आपला आत्मा आपोआप स्वीकारेल. तुम्हीच बाजूला व्हाल तिथून, जास्त सांगायची गरज नाही पडणार. आता प्रसंग चालू आहे की त्या पुण्यात्म्यांपैकी ज्यांना ज्यांना भगवान भेटलेत, त्यांनी हेच सांगितले की कबीर जे बनारसला आले होते काशीमध्ये, ज्यांना आपण विणकर म्हणत होतो, आणि एक कवी असे संबोधून त्यांच्या इतिहासाच्या फाईलला क्लोज करून ठेवलं होतं, अशी ती फाईल परत उघडावी लागली. आता ती फाईल उघडून पाहिली तर त्यात तर खजिना दडलाय. ते समर्थ होते, स्वतः परमात्मा होते. ज्या अज्ञानींनी या हिऱ्याला कवडीमोल मानून आपल्याकरवी कचऱ्यात टाकले होते, आज तो हिरा आपण ओळखला आणि मग उचलला. ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने
संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.